Let's go. हॅलो, हाय, नमस्कार. तर आज मी बेसनाचे लाडू बनवत आहे आणि आमच्या घरात हे फार आवडतात आणि मला पण फार आवडतात. तर चला बघूया याची रेसिपी. तर मी अर्धा किलो बेसन घेतलं आहे आणि बेसनमध्ये थोडंसं कोमट पाणी घेऊन याला मळून घेतलेलं आहे. तर बघा, हा असा चांगला सॉफ्ट गोळा करून घ्यायचा आहे आणि इकडे मी तेल पण तापवायला ठेवलेलं आहे. आता मी पुऱ्या लाटून घेते. छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे आणि मंद आचेवर तळायच्या आहे. पहिले स्टार्टिंगला थोडा फुल गॅस ठेवायचा, त्याच्यानंतर मंद आचेवर याला छान पुऱ्या तळून घ्यायच्या आहे, खरपूस अशा लाल. तर बघा, आम्ही अशा तळल्या आहेत. तरी अर्धा किलोमध्ये आहे ना, साधारणतः मी 300 ते 350 ग्रॅम साखर घेतली आहे आणि याच्यासाठी मला 200 ग्रॅम तूप लागणार आहे. तर या पुऱ्या तळून झाल्यावर आपण एकीकडे पाक पण ठेवूया बनवायला. अशा छोट्या छोट्या लाटून घ्यायच्या आहेत, हे बघा. आणि याला आहे ना गार होऊ द्यायचे आहे. जेवढ्या थंड्या होतील त्याच्यानंतर आपण याला हातानेच याचे तुकडे करायचे आहेत. आणि हे बारीक तुकडे झाले ना, आता बघा ही पुरी जरा गरम आहे आणि या ज्या थंड्या झालेल्या आहेत त्याचे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि याला मिक्सरमधून मग फिरवायचं आहे. थंड असेल ना तर हे पुऱ्याचा चुरा लगेच होतो, गरम असले की जरा चटका लागतो. तर बघा, मी मिक्सरमध्ये आहे ना याला बारीक केलं आहे आणि असं चाळून घेतलं आहे बघा, चाळणीने. चांगला याचा बारीक रवा पडलेला आहे. छोट्या भांड्यामध्ये घेतलेला आहे आणि ही चाळण ह्याच्याने मी सारखं घेतलेलं आहे. जे वरचं येतं ते परत आपण मिक्सरमध्ये फिरवून मग घ्यायचं आहे. आणि हे बघा, याची चांगली मूठ पण तयार होते. म्हणजे याच्यात छानसे तळलेलं पण आहे आणि याच्यात ऑलरेडी थोडंसं तेल पण आहे. मी शेंगदाण्याच्या तेलामध्ये याला तळलेलं. आता बघा, हे मी 200 ग्रॅम तूप घेतलेलं आहे आणि थोडेसे काजू बदाम घेऊया. आता पिस्ता घेतलेत 5-6 आणि बदाम. पिस्त्याचे पहिले मी जे वरचं कवर आहे ते काढून घेते. तुम्हाला आवडतात की नाही मला नक्की सांगा. मला तर आवडतात आणि आमच्या घरात खूप आवडतात हे लाडू. जर मी बनवले तर हे 3 ते 4 दिवसच राहतील. तुम्ही ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. तर बघा, अशा प्रकारे आपण ड्रायफ्रूट्स कट केलेले आहेत. पिस्त्याने ना एक रिचपणा वाटतो, पण काजू आणि बदाम जरी असले तरी पिस्ता एक रिचपणा वाटतो. तो थोडासा जो त्याचा ग्रीन कलर असतो तो भारी दिसतो. तर बघा, हे असे करून घेतलेत मी आणि याच्यात टाकून देते सगळं आपल्या बेसनाच्या ह्याच्यात. हे बनवता आपण हे थोडंसं आवरून पण घेऊया. आता इथे मी ना इलायची पावडर घेतली आहे. तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे अर्धा चम्मच टाकला तरी भरपूर आहे. आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. तर पाकमध्ये बघा, मी आहे ना 1.5 वाटी पाणी घेतलेलं आणि 1.5 वाटी साखर घेतलेली. त्याच्यापेक्षा थोडी कमी तुम्ही पाणी घेऊ शकता, पण मी 1.5 वाटीला 1.5 वाटी साखर घेतलेली आहे. समप्रमाण घेतलेलं आहे. आणि हा जो पाक आहे हा चांगला 1 तारी एवढा होऊ द्यायचा आहे. आणि जेव्हा हा एक उकळी येईल तेव्हाच मी याच्यामध्ये केशरचे धागे टाकलेले आणि आता मी याच्यात थोडासा फूड कलर ॲड करते आहे आणि मग नंतर तूप पण टाकणार आहे. तर बघा, फूड कलर छान मिक्स झालेला आहे.
आता पाकामध्येच मी तूप ॲड करते आहे. हे हळूहळू तूप जे आहे ते ॲड करायचं आहे आणि मग आता हे आपलं जो पाक आहे तो रेडी आहे आणि याच्यात टाकून हा एकजीव करून घ्यायचा आहे चांगलं. आणि याला एक 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे जेणेकरून ते अजून छान मुरेल. तर बघा हा असा पूर्ण पाक एकदम परफेक्ट झालेला आहे. जेवढा पाक मी बनवला तेवढा लागला आणि मी त्याला झाकण ठेवते एक 10 मिनटं. आणि बघा मी आता हे वळवायला घेतलेले आहेत आणि किती छान वळतात बघा. कलर पण खूप छान आला आणि तशीच टेस्ट पण आहे. आता हे जे पीठ आहे ते गरमच आहे. थोडंसं हाताला तूप लावून घ्यायचं आहे आणि छान असं गोल 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 करत फिरवायचं आहे. मस्त असे लाडू वळवले गेलेले आहेत बघा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी आहे. मला या पद्धतीने फार आवडतात. एक मला वाटते 50-55च्या आसपास हे लाडू झाले होते. तर असे एक एक करून आपण वळून घेऊया. तर चला मग बाय. हे बघा माझे असे मस्त लाडू झालेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर बघा अशा प्रकारे आपले लाडू मस्त झालेले आहे आणि सगळे वळून झालेले आहेत आणि खूप मस्त दिसतात. आहे दिसायला जेवढे छान आहेत तेवढे हे खायला पण खूप टेस्टी आहेत. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि मस्त असा बुंदीसारखा जो दाणा आहे रव्यासारखा तो मस्त फुलून आलेला आहे. तर चला मग बाय.